आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी तुम्हाला एक वेगळीच रेसिपी दाखवणार आहे। त्याचं कारण असं आहे की सणासुदीच्या निमित्ताने आपण गोडधोड जास्त खातो, जरा जे अन्न पचायला जड असतं ते जास्त खाल्लं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली इम्यून सिस्टीम बिघडते, आपलं गट हेल्थ तेवढं स्ट्रॉंग राहत नाही। त्याच्यामुळे आपलं गट हेल्थ स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्या गटमध्ये चांगले बॅक्टेरियांची पॉप्युलेशन आपल्याला जास्त करायला हवं। त्याच्यासाठी काय करायला हवं, आपण प्रोबायोटिक्स घ्यायला हवे। तर प्रोबायोटिक्स कसे मिळतील आपल्याला, तर फर्मेंटेड फूड खाल्ल्यामुळे आपल्याला प्रोबायोटिक्स मिळते। तर त्याच्यातलाच एक पदार्थ म्हणजे एक कंजी आहे, तो अगदी सोपा आहे, अगदी कमी साहित्यामध्ये होणारा आहे, फक्त त्याला जास्त दिवस लागतात। आणि इम्यून सिस्टीम आपल्याला जर स्ट्रॉंग करायची असेल ना, तर गणपतीच्या आधीपासूनच त्याची थोडी तयारी करायला पाहिजे। त्यामुळे ती कंजी आपल्याला रोज थोडी थोडी प्यायला पाहिजे, म्हणजे आपली इम्यून सिस्टीम स्ट्रॉंग होईल आणि प्रत्येक सणाला आपल्याला मस्त एन्जॉय करता येईल। चला तर या अशा सोप्या कंजीचं मी तुम्हाला आधी साहित्य दाखवते। ऑर्गॅनिक बीटरूट, ऑर्गॅनिक गाजर, हिमालयन पिंक सॉल्ट आणि ही मोहरी, ही अशी एकदम बारीक मोहरी घ्यायची। आता हे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। आता हे गाजर कापून घेते। बीटरूट पण कापून घेते। हे बीटरूट ऑर्गॅनिक असल्यामुळे सालीसकटच कापून घेते, जर ऑर्गॅनिक नसेल तर मात्र साल काढून घ्यायची। आता एक काचेची बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे गाजर आणि बीट घालायचं। आता ही मोहरी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। ती बारीक केलेली मोहरी या बरणीत घालायची, ते हिमालयन सॉल्ट घालायचं आणि मग ह्याच्यावरती पाणी घालायचं आणि लाकडी चमच्याने चांगलं हलवायचं। या बरणीला वरती असं कॉटनचं कापड लावायचं, रबर बँड लावायचा आणि ती बरणी इथे अशी खिडकीवर उन्हात ठेवून द्यायची। 4 ते 5 दिवस ही बरणी अशी खिडकीजवळ ठेवून द्यायची आणि दर दिवशी एकदा तरी हलवायचं। आता दुसरा दिवस उजाडलाय, आता बरणी उघडून दाखवते तुम्हाला। हे बघा, इथे असे वरती बुडबुडे आलेले दिसत आहेत। आता लाकडी चमचा घ्यायचा, मी इथे चॉपस्टिक घेतलेली आहे आणि त्यांनी असं हलवायचं। आता दर दिवशी या पाण्याचा रंग एकदम डार्क झालेला दिसेल आणि बीटाचा रंग एकदम लाईट झालेला दिसेल। आणि या प्रोसेसमध्ये वरती जर का तुम्हाला कधी हिरवा रंग किंवा काळा रंग दिसला ना, तर समजायचं की हे बिघडलेलं आहे। आता परत हे झाकून खिडकीवर ठेवून देते। आज आता 4था दिवस उजाडलाय, बघा पाणी किती डार्क झालंय। मी आता तुम्हाला उघडून दाखवते ते। हे बघा, इथे छान वरती बुडबुडे आलेत, म्हणजे आपली कंजी छान फर्मेंट होते। आता परत एकदा ते मी हलवून घेते। काल 3रा दिवस होता, तेव्हाही मी काल हलवून घेतलं होतं आणि परत असंच विंडो सिलवर झाकून ठेवलं होतं। परत एकदा झाकून ठेवते। चला, आज आता 5वा दिवस उजाडलाय, बरणी उघडून दाखवते तुम्हाला। आज कंजी आपली तयार झालेली असणार आहे। हे बघा कसे बुडबुडे आले, दाखवते तुम्हाला। हलवून घेते एकदा आणि आता गाळून घेते। हे बघा, तुम्हाला दाखवते, बीटाचा रंग बदलला गेलेला आहे, तो डार्क होता तो जरा लाईट झालाय, सगळा तो लाल रंग ह्या आपल्या कंजीमध्ये उतरलाय। आता हे गाळून झाल्यावरती बीट आणि गाजर टाकून नाही द्यायचं अजिबात,
पाहिजे तर ह्याची कोशिंबीर बनवायची किंवा हे सलाडमध्ये वापरायचं किंवा व्हेजिटेबल राईस किंवा मसाले भात याच्यामध्ये वापरायचं. हे खूप छान असतं. हे खराब झालेलं नसतं 5 दिवसामध्ये बिलकुल. आता हे एका काचेच्या बरणीत काढून घेते आणि ही बरणी आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. ही कंजी तयार व्हायला ना साधारण 3 ते 5 दिवस लागतात. जर खूप ऊन असेल तर 3 ते 4 दिवसात ती बनते. ती बनली की नाही हे आपल्याला कसं कळणार, तर दर दिवशी तर आपल्याला ती कंजी हलवायचीच आहे आणि चौथ्या दिवशी चाखून बघायची. ती थोडीशी तुरट, आंबट आणि थोडीशी खारट लागली पाहिजे, म्हणजे आपली कंजी तयार झाली असं समजायचं. आणि ही बरणी आता फ्रीजमध्ये ठेवायची. चांगली 2 आठवडे ही कंजी फ्रीजमध्ये टिकते. रोज जेवायच्या आधी अर्धा तास आधी थोडी थोडी घेऊन प्यायची. आणि खूप दाट झाली असेल किंवा उग्र वाटत असेल तर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून प्यायलं तरी चालतं.